श्री स्वामी समर्थ। आज आपण पाहणार आहोत वांग्याची भाजी, चमचमीत अशी वांग्याची भाजी करणार आहोत आपण विना कांदा लसूणची। तर मग बघा कशी करते मी। चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला भाजी खूप आवडेल। तर चला, इथं मी गॅसवर पातेलं ठेवलंय, त्यात मी 2 पडी तेल टाकून घेतलंय। माझ्याकडे 2 प्रकारचे वांगे होते, थोडे थोडे मी दोघं त्यात कापून घेईल। आता मी यात मोहरी टाकून घेतली, खूप सोपी आणि छान लागती भाजी। आता जिरं टाकून घेतलं मी आणि आता टोमॅटो चिरून घेतले। कांदा आणि लसूण आपण वापरणार नाही त्याच्यात, खूप टेस्ट लागती भाजी, एकदा नक्की ट्राय करायची। आता मी याच्यात दाण्याचं कूट घालून घेतलंय 2 चमचे आणि बारीक केलेलं खोबरं घातलंय 2 चमचे। आता हे छान आपण मिक्स करून घेऊ। बघा छान मिक्स झाले आपला। आता याच्यात आपण मसाले टाकून घेऊ। याच्यात मी लाल तिखट घेतलंय 2 चमचे, हळद घेतलीये, आता धने पावडर घेतलंय आणि गरम मसाला घेतला 1 चमचा। तुम्ही तिखट तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता। आता त्याला छान आपण मिक्स करून घेऊ, छान याला तेल सुटू देऊ, म्हणजे मसाल्यांचा कच्चेपणा दूर होईल। आता आपण यात मी चिरून घेतलेले वांगे घालणार आहे। मीडियम साईज चिरून घेतले आपण, नेहमी आपण चिरतो वांगे तशी। आता याला सगळं मिक्स करून घेऊ छान। बघा छान कलर आला आहे। आता याला आपण झाकण ठेवून झाकून देऊ, म्हणजे थोडं वांगे छान तळले जातील। बघा वांग्याचा कलर थोडा बदलला आहे। आता याला परत मिक्स करून घेऊ छान, म्हणजे खाली काही लागलं असेल ते आपण मिक्स करून घेऊ। आता यात मी बाजूला गरम पाणी करायला ठेवलं होतं, तर गरम पाणी घालून घेणार आहे। गरम पाण्यामुळे भाजीला छान टेस्ट येते, कोणत्याही भाजीत गरम पाणी वापरायचं। बघा आता छान मी मिक्स करून घेतलं। थोडं पाणी जास्त टाकायचं, नंतर शिजल्यावर बरोबर भाजी घट्ट होते। आता यात मी मीठ टाकून घेते चवीनुसार। तुम्ही या भाजीत बटाटा पण टाकू शकता। आता आपण याला छान झाकून देऊ आणि कमी गॅसवर होऊ देऊ 2 मिनिटं। बघा झाकून घेतले, आता 2 मिनिटात पाहिलं आपण, तर थोडं घट्ट व्हायला लागली आपली भाजी। अजून थोडं झाकून देऊ, वांगे अजून थोडे कच्चे असतील। बघा आता आपली भाजी तयार झाली। तर चला, मग तुम्हाला ही भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, घंटीचा आयकॉन नक्की दाबा। श्री स्वामी समर्थ। थँक्यू।